नमस्कार, मी प्राध्यापक विलास शेजूळ, आरक्षण बचाव कृती समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. आपल्यासमोर एका घटनेवरती विचार मांडण्यासाठी आलेलो आहे. नुकतंच देशामध्ये सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने केलेला ही अशी एक घटना आहे ही. आणि बूट फेकून मारणाऱ्या माणसाचं जो नाव आहे ते आहे राकेश तिवारी. हा एक वकील आहे. प्रश्न हा केवळ बूट फेकून मारण्याचा नाही, तर या देशामध्ये जी लोकशाही आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशातल्या बहुसंख्य लोकांनी त्याला मान्यता दिलेली आहे. या देशामध्ये आपली अगोदरची जी गुलामीची परंपरा आहे, ही गुलामीची परंपरा, परकीयांच्या गुलामीची परंपरा खंडित होण्यासाठी आपल्या देशामध्ये काही बदल, सामाजिक, आर्थिक, धार्मिक जे बदल आहेत ते बदल अपेक्षित होण्यासाठी सर्वांनी मिळून संविधान समितीने हा निर्णय घेतला की आपल्या देशामध्ये, देशातला जो माणूस आहे त्याच्यामध्ये विषमता, शोषण हे नसलं पाहिजे आणि एक समानता या देशामध्ये आली पाहिजे. या अनुषंगानं या देशाचं संविधान बनवलं गेलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगानंच आज भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेले आहेत. ते एका अस्पृश्य घटकातील आहेत. हा संविधानाचा विजय म्हटला पाहिजे. सर्व गोष्टी नकारात्मक नाहीत, परंतु प्रश्न असा येतो की आज 60-70 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन संविधानाचे इम्प्लिमेंटेशन होत असताना सुद्धा, कायद्याचं राज्य या देशात असताना असं का घडतं? एक सर्वोच्च न्यायालयाचा जज म्हणजे अतिशय महत्वाचा या देशाची यंत्रणेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि या घटकाच्या संदर्भात ग्राउंडवर ज्या सामान्य लोकांसोबत जसा सामाजिक व्यवहार होतो तसा व्यवहार न्यायालयामध्ये व्हावा, ही एक दुर्दैवाची घटना आहे. ती निषेधार्थ आहे. परंतु या पाठीमागे काही भूमिका आहे, महापुरुषांनी काही भूमिका मांडलेल्या आहेत. त्याचा आपण, मला असं वाटतं, विसर पडलेला असतो. छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची भूमिका समोर केली, की शोषित पीडित घटकांना, शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका होती. त्या भूमिकेचा एक पार्श्वभूमी आहे. परंतु दोन गोष्टी या देशात लक्षात घ्यायच्या, एक वैदिक संस्कृती आणि दुसरी समता म्हणजे बुद्धाची संस्कृती. मध्ययुगीन काळामध्ये संत चळवळ विरुद्ध वैदिक संस्कृती असा प्रचार झाला आणि त्याच्यातून संतांनी हळूहळू मार्ग करून छत्रपतींचं स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. ते आज पूर्ण देशाला आदर्शवादी आहे. हे सगळं जरी असलं तरीही या देशात अस्पृश्य लोकांना स्थान नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पैसे मिळवण्याची चळवळ नव्हती, तर ते माणूस म्हणून स्वाभिमानी, निसर्गाने जे अधिकार आणि हक्क दिलेले आहेत ते प्रत्येक माणसाला समान आहेत आणि ते उपभोगण्याचा अधिकार आहे. ही आणि स्वाभिमानाची चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती स्वाभिमानाची चळवळ होती. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्या ज्या लाभार्थी घटक आहेत त्या लाभार्थी घटकांनी त्याचा दुरुपयोग केला. मध्यंतरी आरक्षणावरती राहुल गांधी अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये बोलले. त्याचा बहुसंख्य अस्पृश्य घटकातून आलेल्या साहित्यिकांनी, बुद्धिवंतांनी आणि तत्सम काही विद्वानांनी समाजाला इतकं दिशाभूल केलं की राहुल गांधींचं जे मत आहे ते आरक्षण बंद करण्याचं नाही, असा दांडोरा या अस्पृश्यामधल्या नवनीत गाईडमध्ये पास झालेल्या विद्वानांनी आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या साहित्यिकांनी अख्ख्या देशभरात दांडोरा पिटवला. आणि जी एक ताकद समाजाच्या रूपानं उभी राहणार होती, स्वतंत्र ताकद, ती स्वतंत्र ताकद उभी राहण्यापासून या प्रस्थापित पक्षांनी थांबवली. राजकीय सत्ता ही तुमच्या सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे, पण ती सत्ता स्वतंत्र असावी. कोणाच्या गुलामीत राहून आधारानं तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. गवई साहेब शिकून सवरून जरी जेत झाले असले तरी या देशातल्या लोकांची मानसिकता, व्यवस्थेची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही आणि मानसिकता बदलण्यासाठी
आंबेडकरवादी क्रांती, बाबासाहेबांनी दिलेले मार्ग हेच या देशाला तारू शकतात। मग बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णय असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिकरित्या बनवलेले कायदे असतील, या आंबेडकरवादी विचारधारेची जोपर्यंत इम्प्लिमेंट ग्राउंडवर होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या बाबतीत या अशा घटना घडतच राहतील। ही घटना आपल्या देशातल्या सर्वांना एक सबक शिकवून जात आहे। ही साधी घटना नाही आहे, मला माहीत आहे की सर्वांना याचं महत्त्व कळतं, परंतु यापासून धडा घेऊन शोषित पीडित म्हणजे विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना SC ST OBC अल्पसंख्याक म्हटलेलं आहे, या सर्व लोकांना या घटनेपासून धडा घेतला पाहिजे की भविष्यात येणारी तुमचं जीवन जो आहे या देशामध्ये सुरक्षित नाही आहे, तुम्हाला लढावंच लागेल। आणि ती लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी मार्ग आहे, समतेची लढाई लढत असताना ती आपल्याला सम्यक मार्गानं आणि शांततेनंच लढावं लागेल। आजच्या पुरतं एवढंच। जय हिंद, जय भारत।